बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित शिक्षक भारतीचे अध्यक्ष माननीय झाडे सर, समाजवादी गणराज्य पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अतुल देशमुख, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे संयोजक भूषण दळवेजी, कुणबी पंचायतचे अध्यक्ष कृष्णकांत मोहोळजी, मुस्लिम सेवा संघचे अध्यक्ष असलम खातमीजी, अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत चेलंगी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशनचे संघटक माननीय डॉक्टर सिद्धांत भरणेजी आणि आमचे प्रवक्ता अशोक यावले। पत्रकार मित्रांनो, 1 ऑगस्ट 2024 ला जो माननीय सुप्रीम कोर्टाचा खास करून अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात जो निकाल आला, तो निकाल एकूणच ज्या संविधानाने ज्या लोकशाहीचे आणि वंचित समाजाच्या एकूणच या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागित्वाचे जे काही स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नामध्ये आणि ज्या पद्धतीचं त्याच्यासाठी जे काही संविधानिक संकेत एकूणच या संविधानाने निर्माण केले होते, खास करून निर्माण केले होते, त्या संकेतांना उलफाट करण्याचा, एकदम उलट फेर करण्याचा निर्णय एकूणच 1 ऑगस्ट 2024च्या या निकालामध्ये दिसून येतो। आणि हे जे काही हा जो काही निकाल आहे, मला असं वाटतं की अत्यंत सुनियोजित निकाल आहे। म्हणजे सुनियोजित याच्यासाठी म्हणायचं की याच्यासाठी पहिले वातावरण तयार करण्यात आलं। यापूर्वीचे जे संकेत दिलेले होते माननीय सुप्रीम कोर्टाने, ज्या पद्धतीची वाटचाल गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला दिसून येते, 1-2 आहे विषय, ज्या विषयामधून म्हणजे आपण शीतावरून भाताची परीक्षा केली पाहिजे असं लक्षात येतं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ज्या आरक्षणाचं तत्व भारतीय संविधानाच्या सामाजिक नाही एकूणच त्या चौकटीमध्ये नव्हतं, अशा EWS आरक्षणाचं बिल पारित झालं। ते आरक्षणाचा विषय संविधानाच्या त्याच आरक्षणाच्या चौकटीमध्ये टाकण्यात आला की ज्या चौकटीच्या आधारावर इंदिरा साहानी ते 9 जजचं जे जजमेंट होतं 1992 मध्ये, त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाचा आधार संविधानाने, म्हणजे हे जे काल परवाचं जे काही न्यायाधीशांचं जे काही बेंच होतं, संविधान पीठ होतं, ते फक्त 7 जजचं होतं आणि 9 जजचं जे 1992च्या इंदिरा साहानीच्या केसमध्ये जे जजमेंट होतं, खास करून मंडल निवाडा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की या संविधानामध्ये सामाजिक न्यायाचा आधार आहे आणि केवळ सामाजिक मागासवर्गाच्या आधारावर आरक्षण देता येतं। आणि म्हणून माननीय VP सिंगांनी जे 13 ऑगस्ट 1990 साली जे काही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली होती, ओबीसींना 27% सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचं, ते वैध आहे। आणि त्याच्यानंतर जे नरसिंहराव सरकारने जे 10% आर्थिक आधारावर आरक्षणाचं बिल आणलं होतं 13 सप्टेंबर 1991, त्याला अवैध ठरवण्यात आलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने या पद्धतीचे संकेत त्यावेळेस दिले होते। पण त्या निकालामध्ये सुद्धा ज्या ओबीसींचं आरक्षणच मिळालं नाही, त्या ओबीसींना क्रीमी लेअरची अट लावण्यात आली, असा संकेत त्या निकालामध्ये होते। म्हणजे तो विषयच नव्हता संविधान पीठाच्या समोर, तो विषय कुठून आला, कुणाच्या कल्पनेतून आला, तो मांडण्यात आला आणि ओबीसींना आरक्षण लागू होण्यापूर्वीच त्याच्यामधला एक वर्ग वगळण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि मग सरकारने काहीतरी क्रीमी लेअरच्या अटी ठरवल्या आणि त्या लागू झाल्या देशामध्ये। त्या पद्धतीनं ओबीसींना आरक्षण, म्हणजे ओबीसी मधला एक वर्ग त्यांनी काढून टाकला। म्हणजे जो सक्षम आहे, जो खरं म्हणजे वरच्या पदासाठी आणि त्या पदासाठी एक सक्षम समाजामधला जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेतून बाद केलं, हे एक संकेत। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला EWSच्या आरक्षणाचा संकेत असो
की गेल्या काही वर्षापासून खास करून अनुसूचित जाती आणि जमातीच्या पदोन्नतीच्या आरक्षणाचे संकेत आहेत संविधानामध्ये 16(4) अंतर्गत. असं असताना सुद्धा निर्णय झाला असताना सुद्धा तो निर्णय लागूच झाला नाही अजून. काही वर्षापासून स्थगित आहे तो. आणि त्याच लक्षात ठेवा, का स्थगित ठेवण्यात आला असेल? कदाचित या निर्णयाची वाट पाहत असतील. स्थगित ठेवला आणि अत्यंत जे वरचे पद आहेत त्या वरच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठीच पदोन्नती आहे ना, ती रोखण्यात आली, ती थांबवण्यात आली. आणि आता हा निकाल आला. याच्या दरम्यान एक घटना घडलेली आहे. ते सगळे याचे रिहर्सल करत होते. याच्यापूर्वी 2 ऑक्टोबर 2017ला या सरकारने एक जस्टिस रोहिणी कमिशन बसवलं आहे. आणि ते जस्टिस रोहिणी कमिशन कशासाठी बसवलेलं आहे की भारताच्या संविधानाचा आर्टिकल 340 आहे, त्याच्या अंतर्गत ओबीसीचे उपवर्ग बनवायचे. म्हणजे ओबीसीना आरक्षण 1992 पासून लागू झालं, महाराष्ट्रात 1994 पासून लागू झालं. त्याच्यात क्रिमी लेअर तयार व्हायला हा माहित नाही, अभ्यास झाला नाही, तथ्य नाही, काही नाही. आणि त्याच्यातला क्रिमी लेअर वगळण्यात आला. आणि त्याच्यानंतर तो लागू करत असताना प्रचंड बॅकलॉग आहे. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये अजूनही 10% बॅकलॉग आहे ओबीसीचा. आणि राज्य सरकारच्या नोकरीमध्ये 10% नोकरी अजून बॅकलॉग असताना सुद्धा या क्रिमी लेअर मध्ये, या ओबीसी मध्ये उपवर्ग बनवण्यासाठी जस्टिस रोहिणी कमिशन बसवलं. 2017 पासून तयार आहे आयोगाचा रिपोर्ट. वर्गवारी तयार झालेली आहे, लागू करता येत नाही. इलेक्शन आहे, कदाचित ओबीसी समाज एक संघटित होऊन विरोध करेल या सगळ्या प्रक्रियेचा. आणि म्हणून वाट पाहत बसले. आणि मग सोनाराच्या हाताने कान टोचले पाहिजे. पाहावा, माननीय सुप्रीम कोर्टाचा हा 1 ऑगस्ट 2024चा जो निकाल आहे, या निकालापूर्वी 5 जजच्या सुप्रीम कोर्टाच्या, याच सुप्रीम कोर्टाच्या न्यायपीठाने निकाल दिला होता की अनुसूचित जाती आणि जमातीचा जो गट आहे, वर्ग आहे, जो संविधानाच्या 15(4), 16(4) मध्ये किंवा 341 आणि 342 या अनुच्छेदामध्ये जे वर्णित आहे, तो होमोजिनियस आहे. आणि होमोजिनियस आहे. आणि याचा जो इन्क्लुजन आणि एक्सक्लुजनचा अधिकार हा केवळ माननीय राष्ट्रपतीकडे आहे, महामहिम राष्ट्रपतीकडे आहे. आणि त्याच्यावर संसदेचा मोहर आवश्यक असताना सुद्धा या सगळ्या संकेतांना बाजूला ठेवत, या सगळ्या बाजूला ठेवत हा निकाला आला. 1 ऑगस्ट 2024चा हा जो निकाल आला, या सगळ्या निकालाचा याचा अर्थ असा आहे की ही तयारी चालू होती. आणि या निकालामध्ये काय म्हणतात त्यांनी, एक विषयच नव्हता. जसा इंदिरा सहानीच्या केसमध्ये विषय नव्हता क्रिमी लेअरचा, या केसमध्ये सुद्धा विषय नव्हता क्रिमी लेअरचा. याचा अर्थ असा होता की आम्ही सगळे आधी तयारी केलेली आहे, सगळी बाहेर तयारी झालेली आहे. समाजामध्ये काही समाजाला असं म्हटलेलं आहे की तुमचं आरक्षण तुम्हाला मिळत नाही तर दुसरा समाज, तुमच्या वर्गातला समाज काहीतरी घेतो आहे म्हणून तुम्ही लढा. काही राजकीय पक्षांनी तयारी केली, एक वातावरण एकूण तयार झालं. आणि ह्या वातावरणामध्ये अचानक हा निकाल आला. 5 न्यायाधीशाच्या न्यायपीठाने याच्या पूर्वीच सांगितलं होतं की हा वर्ग अनुसूचित जाती आणि जमातीचा जो वर्ग आहे तो होमोजिनियस आहे, एकच जिनसी आहे. अनुसूचित जातीला अनटचेबिलिटीच्या आधारावर, आदिवासी समाजाला, अनुसूचित जमातीला ट्राईबच्या आधारावर आरक्षण मिळतं. हा होमोजिनियस आहे, म्हणजे हा एक जिन्सी आहे. आणि याच्यावर फक्त राष्ट्रपती किंवा संसदेच्या आधारावर त्याच्यामध्ये फेरबदल करता येतो, म्हणजे जाती सूचीमध्ये. या निकालाने काय केलं, या सगळ्या आधारांना एकदम कशाच्या आधारावर तपासलं, कोणता डाटा होता. ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या वेळेस कोणता डाटा सादर केला त्यांनी, की कोणता असा आहे असं वाटतं की ते मागास आहेत आणि त्याच्यामुळे ते वंचित होत आहेत त्या सगळ्या पदांपर्यंत पोहोचण्यासाठी. कोणता डाटा होता, काही डाटा नव्हता. ओबीसीच्या क्रिमिलेअर लावण्यासाठी त्यांच्याजवळ कोणता डाटा नव्हता. आणि आता हा जो निकाल आला त्याच्यामध्ये हे जे उपवर्ग बनवण्यामध्ये जे काही ज्या पद्धतीचं त्यांचे, तुम्ही वाचा ती केस, त्या केसचं एक जर वाक्य पडताळणी केलं म्हटलं तर असं वाटतं कशाच्या आधारावर हे बोलतायत न्यायाधीश, कोणता अभ्यास केला. आणि आमचे
सहकारी मित्रांनी सांगितलं, सत्य विवेक बुद्धी ही त्या व्यक्तीची असते, त्याचं स्वतःचं मत असतं सत्य विवेक बुद्धीचं, परंतु विवेक जो असतो तो सार्वजनिक असतो. दोनच आधारावर न्याय दिला जातो. एक असतो कायद्याच्या आधारावर, संविधानाच्या आधारावर, आणि दुसरा असतो मग हे जर कायदे त्याच्या आधार नसेल तर त्याच्या विवेक, हे काय सार्वजनिक मूल्य आहे त्याच्या आधारावर न्याय देण्यात येतो. सगळे संविधानामध्ये संकेत स्पष्ट असताना सुद्धा अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्ग करून त्याच्यामध्ये तोडफोड, आणि त्यांनी काय म्हटलं, इक्वॅलिटी बिफोर इक्वल हा प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल म्हणजे समानतेमध्ये असमानता नाही, म्हणे असमानतेमध्ये जर समानता शोधायची असेल तर जो असमान असतो त्याच्यावर अन्याय होतो. याच्यामध्ये ते तत्व लागू गेलं. कशामध्ये? आपसात. अरे याच्यात कोण असमान आहे? ते सगळे अनुसूचित जातीचे आहेत, ते सगळे ट्राईबचे आहेत. समानांमध्ये असमानता शोधली त्यांनी, आणि कशाच्या आधारावर शोधली? काय अभ्यास होता तुमच्याकडे? कोणता डाटा मांडला? देशातल्या सगळ्या उच्च पदांवर तुम्ही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश घ्या, हायकोर्टाचे न्यायाधीश घ्या, सगळे मंत्रालयाचे सेक्रेटरी घ्या. मी हे का म्हणतो? उच्च पद आणि सर्वोच्च पद आहेत, आणि कशाला? विद्यापीठाचे प्रोफेसरचे पद घ्या. या पदावर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचे किती प्रमाण आहे? आरक्षण असून सुद्धा किती प्रमाण आहे? न्यायालयात आरक्षण नाही आहे, परंतु न्यायालयात काय होतं? त्याच न्यायाधीशाने, एका न्यायाधीशाने म्हटलं की अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षण हे फक्त एका पिढीपुरतं लागू झालं पाहिजे असं म्हटलं त्यांनी. तुमच्या पिढ्याना पिढ्या वंशाच्या माध्यमातून वंश परंपरा चालू आहे, चंद्रपूर चंद्रचूड, तुम्हाला नाही लागू होत. तुम्ही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला, आणि आमचा माणूस आता किती, काय कोणती पिढी असेल? मला वाटतं तिसरी पिढी असेल. तिसऱ्या पिढीमध्ये आमचा माणूस क्रीम झाला, आणि क्रीम झाला तर इतका बॅकलॉग शिल्लक कसा आहे? असा कसा? आमचं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश हे क्रीम पद आहे. याच्यावर किती आमचे लोक आहेत? आणि या निकालामध्ये काही इतके भयंकर आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे प्रतिनिधित्व जे आहे, मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व आहे किंवा प्रतिनिधित्व पदांवरचं हे प्रतिनिधित्व हे प्रभावी असलं पाहिजे. आणि मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व हे प्रभावी नाही आहे, केवळ संख्यात्मक दिसतं. म्हणजे काय? म्हणजे अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे जे काही पद आहेत आणि त्याच्यावरचे असलेले जे काही व्यक्ती आहेत ते प्रभावी नाही. आणि म्हणून संकेत दिला की म्हणून पदोन्नतीमध्ये आरक्षण रोखलं जाऊ शकतं. हे माननीय चीफ जस्टिसचं वाक्य आहे, असं म्हटलं त्यांनी. बापरे, एवढा भयंकर संकेत आहे हा. आमच्या जजनी काय, एका जजनी काय उत्तर दिलं की जो चपरासी असतो तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला असतो, त्याच्या संदर्भात भेदभाव होऊ शकतो, परंतु वरच्या पदामधल्या जो व्यक्ती आहे अनुसूचित जाती जमातीचा त्याच्याशी भेदभाव होऊ शकत नाही, आणि त्याचा भेदभाव पाहिला नाही. म्हणजे संकेत काय आहे? ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा संकेत आहे का तुमचा? कुठे चालले आहे? काय डायरेक्शन? पदोन्नतीच्या आरक्षणापर्यंत रोखण्यासाठी डायरेक्शन चालवलं आहे. आणि हे असं म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती वरच्या पदावर गेला तर सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उच्च होतो, तो या प्रक्रियेच्या बाहेर होतो. आणि त्यासोबत एक सांगायचं की फक्त एका पिढीसाठी लागू झालं पाहिजे सोबत जोडून, हे काय? आणि हे इथपर्यंत थांबणार नाहीये, हे राजकीय आरक्षणापर्यंत ओढले जाणार आहे. कारण की याचे मुद्दे घेऊन राजकीय आरक्षणाच्या विरोधामध्ये सुद्धा पियायला लागणार. काय नागपूरमध्ये ग्रामीण भागामध्ये आता रामटेकचं घ्या, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा आहे. बौद्धांचं किती प्रमाण आहे तिथे? 13% आहे. एकूण अनुसूचित जातीचं प्रमाण किती आहे तिथे? 17% आहे. कोण निवडून आलं? आणि सांगितलं की काही जातींनी आरक्षणाचा जास्त लाभ घेतला. कशाच्या आधारावर म्हटलं तुम्ही?
कोणता डाटा मांडला तुम्ही? बिना डाटाने तथ्यहीन, आपण ज्याला म्हणतो ना, तथ्यासाठी डाटा लागतो. कोणता डाटा मांडला? कोणतं सर्वे मांडलं? जाती जनगणनेचा सर्वेची मागणी गेल्या काही वर्षापासून केल्या जात आहे. करतायत तुम्ही? का नाही संकेत दिले जातीची जनगणना करा म्हणून? ते नाही संकेत दिले त्यांनी. वेगळेच संकेत या 1 ऑगस्ट 2024च्या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि आमचं असं म्हणणं आहे की अत्यंत एकूण जे आरक्षणाची बैठक आहे संविधानामध्ये, जी व्यवस्थापन केलेलं आहे, व्यवस्था निर्माण केलेली आहे आरक्षणाची, त्या व्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न एकूण, आणि कदाचित धक्का म्हणजे असा धक्का द्यायचा की या प्रक्रियेला, संविधानाच्या प्रक्रियेतूनच बाहेर काढून टाकण्याचा संकेत या निकालाने दिलेला आहे. आणि एकूणच आमचं असं म्हणणं आहे की एकूण आरक्षणाच्या संबंधानं जे काही आतापर्यंत माननीय न्यायालयाचे निकाल आलेले आहेत त्याच्यामध्ये अत्यंत, ज्याला म्हणतो आपण, चिंता मागासवर्गीय समाजामध्ये वाढवणारा हा निर्णय आहे. आणि तो 7 जजेसच्या माननीय बेंचने हा निर्णय केलेला आहे. आणि हा निर्णय, आमचं असं म्हणणं आहे की याच्यापूर्वी 5 बेंचचा जो निर्णय दिला होता, एकदम याच्या उलटा पुलटा निर्णय या 7 बेंचच्या जजनी दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे आता पुढचा एक बेंच निर्माण करा, 9 जजचा, 11 जजचा, 9 पेक्षाही जास्त असायला पाहिजे. कारण की 9 जजचं हे इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये क्रीमी लेअरच्या संदर्भातला जजमेंट आहे, आणि तुम्ही 7 जजचं जजमेंट ते क्रीमी लेअरच्या जजमेंटच्या संदर्भात वापरता. तुम्हाला हे नाही समजत. आणि 5 न्यायालयाचं जजमेंट तुम्ही 7 न्यायाधीश रद्दबातल ठरवता, उलटफेर करता. हे काय संख्याचा खेळ आहे का तिथे? 5चं 5, 7 आमची संख्या जास्त आहे म्हणून आमचा निर्णय मान्य करायचा. आमचं म्हणणं आहे या निर्णयाच्या संदर्भात सुद्धा एकदम संविधानाचा आधार घेतलेला आहे. संविधानाचं फंडामेंटल जे आरक्षणाचं स्ट्रक्चर आहे आणि मागासवर्गीयाच्या संरक्षणाचं जे स्ट्रक्चर आहे, व्यवस्थापन केलेलं आहे या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ग हा शब्द वापरला. चर्चा झाली होती संविधान सभेमध्ये, त्यांना प्रश्न विचारला होता की कास्ट शब्द का नाही वापरला. बाबासाहेबांनी सांगितलं की कास्ट हा क्लास शब्द याच्यासाठी आहे की क्लास हा समूह सूचक आहे, वर्ग समूह सूचक आहे. आणि जातीच्या आधारावर, कारण की जातीचा भेदभाव करता येत नाही, कारण की आर्टिकल 15 मध्ये जात भेदभावाला संविधानाने नाकारलेला आहे. आणि संविधानाच्या आर्टिकल 14 मध्ये सगळ्यांना समानतेची वागणूक या संदर्भात कायद्याची मान्यता असल्यामुळे एक वर्गीय दृष्टिकोनातून तो मांडलेला आहे. आणि असा वर्ग, एक जिन्सी वर्ग, या शब्दाची शब्दावली बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये नमूद केली. आणि म्हणून त्या आधाराला सुद्धा जात न्यायाचा आधार देऊन, जात न्याय करून त्याला आव्हान दिलेलं आहे. संविधान सभेच्या त्या चर्चेला आव्हान दिलेलं आहे. आणि संविधान सभेने जे काही संकेत दिले होते आरक्षणाच्या संदर्भातले, ते मोडीत काढण्याचा निर्णय हा 1 ऑगस्ट 2024चा आहे. आणि आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाज, जो खास करून गेल्या काही वर्षापासून हे सगळे झेलत आहेत, काय म्हणतात, या माननीय न्यायालयाचे जे काही निर्णय आहेत ते झेलत आहेत, सहन करत आहेत, तर या संदर्भामध्ये एक लोकांमध्ये त्याची समज निर्माण करून एकूणच सरकारकडे आम्ही विनंती करणार आहोत की आपल्याकडे तो अधिकार आहे, आपल्या हातामध्ये संसद आहे, आणि त्या संसदेच्या माध्यमातून हे संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, खास करून आरक्षणाच्या संदर्भातलं आणि अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीच्या संरक्षणाचं जे काही संविधानामध्ये व्यवस्था केलेली आहे, ती व्यवस्था जशीच्या तशी टिकून राहिली पाहिजे, त्याचा सन्मान संसदेने केला पाहिजे. आणि असं एखादं बिल, अशा काही व्यवस्था रिव्ह्यू पिटिशन याच्या विरोधामध्ये सरकारने करावं. या मागणी संदर्भामध्ये आम्ही आरक्षणाचे संविधानिक सन्मान त्यासाठी आम्ही 9 ऑगस्टला धरण्याच्या माध्यमातून हे अभियान सुरू करणार आहे. आपल्या संविधान चौकामध्ये
आपल्या नागपूरमध्ये संविधान चौकही आहे, काही शहरांमध्ये आहे संविधान चौक निर्माण केलेला आहे. आणि एक चांगलं एकूणच ते योगायोगही चांगला आहे की त्या ठिकाणी आपण हे अभियान सुरू करणार आहोत धरणा आंदोलनाच्या माध्यमातून. आणि हा अनुसूचित जाती जमातीचाच विषय नाही आहे, त्या वर्गाचाच विषय नाही, एकूण आरक्षित जो गट आहे त्या सगळ्या समूहाचा हा विषय असल्यामुळे आम्ही हे अभियान 9 ऑगस्टपासून क्रांती दिनाच्या दिवसापासून बिरसा मुंडा शहीद दिन आहे त्या निमित्तानं आणि नागपंचमीचाही दिवस आहे, एकूण हे एकदम संकेत अत्यंत ज्याला म्हणतो आपण उत्साही आहे, ऊर्जावान आहे. या दिवशी आपण तिथं आपण त्या दिवशी धरणा देणार आहोत आणि मग हे अभियान आपण पुढे सुरू करणार आहोत. तोपर्यंत शासन आणि जे काही आपलं सरकार आहे ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत हे सगळे याच्यावर पुनर्विचार करण्याची क्षमता आणि त्याच्यावर ज्यांचे कडे तो अधिकार आहे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही धरणा चुकीला करणार आहोत. आणि याच्यामध्ये विविध सामाजिक संघटनेचा सहभाग राहणार आहेत. शिक्षक भारतीय आहेत, छात्र भारतीय आहेत, समाजवादी गणराज्य पार्टी आहेत, अल्पसंख्याक फाउंडेशन आहे, कुणबी पंचायत आहेत, दैनिक महासभाचं सुद्धा याच्यामध्ये समर्थन आहे, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं आहेच आहे. या मुस्लिम सेवा संघाचाही सहभाग याच्यामध्ये, विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन या विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही असा एक धरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करणार, हे अभियान आम्ही सुरू करणार.